वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्डची जी आपली युनिट टेस्ट एक्झाम होणार आहे. ओके. युनिट टेस्ट एक्झाम 2, सेकंड युनिट टेस्ट एक्झाम. तर त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केले होते. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मराठी, दुसऱ्या व्हिडिओमध्ये काल बघितलं होतं हिंदी. हां, जे आहेत ते व्हिडिओ बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे आपला, तर त्याचा प्रॅक्टिस क्वेश्चन तुमच्याशी शेअर करतो. ओके. तर हा टोटली प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला दिसतील. यासारखे जर इतर क्वेश्चन जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की त्याचा एक्झाममध्ये यूज होईल. ओके. सो टोटल 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर इंग्लिशचा. इतर सब्जेक्टचे जर तुम्हाला बघायचे असतील व्हिडिओ तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बाकीचे सुद्धा बघू शकता. तो क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी. डू ॲज डिरेक्टेड. एनी 2 कुठल्याही 2 याच्यातले कंप्लीट करायचं 2 मार्क्ससाठी. आता बघा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर ABCDच्या सिक्वेन्सनुसार काय करायचं अप टू झेड. यानुसार अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कोण पहिल्यांदा येईल ते तिथं 1 बाय 1 असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहेत वर्ड बघा फील्ड, बॅटल, शिप्स, एरोज, ग्रेन. पहिल्यामध्ये हे आहेत फर्स्ट 4 आणि सेकंडमध्ये मग ग्रेन, ग्रो, गेट, ग्रीक हे आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे लिस्ट वर्ड्स रिलेटेड टू वॉर. वॉरशी रिलेटेड 4 वर्ड्स लिहायचे जसे की वॉर, विक्ट्री. ओके. त्याच्यानंतर असे रिमेनिंग 4 तुम्ही लिहायचे आहेत वॉरशी रिलेटेड. तर त्याच्यानंतर पुढे मेक द मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स युजिंग द गिवन वर्ड्स. सी हॉर्स याचे 4 वर्ड्स मिनिंगफुल वर्ड जसे की हॉर्न तुम्ही घेऊ शकता. तर ते घेऊन तुम्हाला इथे काय करायचं 4 वर्ड्स तयार करायचे. ओके. तर इथे ते लिहा 4 वर्ड्स. याच्यातलेच वर्ड यूज करून मिनिमम 3 लेटर जसे की सी आहे. सी शोर सी शोर पासून तुम्हाला तयार करायचं. नाव क्वेश्चन नंबर 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ओके. 5 मार्क्ससाठी आहे. A1 आहे कंप्लीट द फॉलोइंग. याच्यामध्ये तुम्हाला आधी हा जो पॅसेज आहे मॅन वॉज नीड टू लिसन मोर अँड टॉक लेस इथपासून ते इथपर्यंत. कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम इथपर्यंत. तर हे आपल्याला काय करायचं एवढा रीड करायचा पॅसेज आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन. त्यातला पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग मधला सेंटेन्स कंप्लीट करायचा. बेंजामिन डिझरेली वॉच. काय आहे ते पॅसेज रीड करा त्यातून तुम्हाला आन्सर मिळेल. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू. ओके. पुढचं काय आहे ते पॅसेजमध्ये तुम्ही बघू शकता तिथे. त्यासाठी हा रीड करा पॅसेज व्यवस्थित. नाव व्हॉट वेअर अ वाईज मॅन्स थॉट अबाउट अवर स्पोकन वर्ड. वाईज मॅनचं काय थॉट आहे, काय थिंकिंग आहे स्पोकन वर्ड बद्दल ते तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. एनी वन ऑर्गन्स कम्पेअर्ड विथ. कशाशी कम्पेअर केलं जातं? इयर, टीथ, लिप्स. याला कशाशी कम्पेअर केलं जातं ते पॅसेजमध्ये त्याचे आन्सर आहे. नाव 4 ग्रामरवर आहे. यू कॅनॉट गेट बॅक अ स्पोकन वर्ड. ओके. तर अनेबल टू हा वर्ड तिथे यूज करायचा. म्हणजे कुठला तरी यातला एक वर्ड तुम्हाला कॅन्सल करावा लागेल आणि त्याच्या जागी अनेबल टू ऍड करावा लागेल. ओके. तर ते तिथं करायचं. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम द पॅसेज. दिस पॅसेज. या पॅसेज मधून वरती जो पॅसेज होता जो रीड करून त्याचे क्वेश्चन आन्सर तुम्ही आता सॉल्व्ह केले. तर त्याच्यातून तुम्हाला काय मेसेज मिळाला तो मेसेज 2 और 3 लाईन्स मध्ये सांगायचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग. हा सुद्धा 5 मार्कचा आहे क्वेश्चन. तर यासाठी इथून सुरू होतं हा पॅसेज. मॅन हॅज ऑलवेज फेल्ट अ नीड टू एक्सप्रेस हिमसेल्फ. इथपासून ते इथे. व्हॉट अ वंडरफुल इन्व्हेन्शन द बुक इज. इथपर्यंत. तर हा पॅसेज तुम्ही काय करायचं एवढा रीड करायचा आहे आणि मग त्याच्यावरचे जे क्वेश्चन आन्सर आहेत. क्वेश्चन आन्सर इथं सुरू होतात. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ऑन ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स इन द पॅसेज. पॅसेजमध्ये पहिली जी घटना कुठली घडली तर त्यानुसार लिहायची. यातली पहिली कुठली, दुसरी, तिसरी आणि चौथी. कशा कशा घटना क्रमाने घडत गेल्या ते तिथं लिहायचं आहे. त्यासाठी हे 4 सेंटेन्स तुम्ही रीड करा आणि त्याचा सिक्वेन्स लावा करेक्ट.
की पहिल्यांदा कुठली घडली त्यानंतर दुसरी कुठली वगैरे. ओके. द ॲडव्हांटेजेस ऑफ ई बुक. हा पॅसेज वाचा आणि ई बुकचे 4 ॲडव्हांटेजेस लिहा. ओके. देअर आर टोटल 4 ॲडव्हांटेजेस ऑफ ई बुक. तर ते तिथे लिहा. त्यानंतर E3 मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम बी. ए आणि बी मॅच द पेअर्स जे आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. कॉलम ए अँड कॉलम बी मॅच द पेअर मध्ये सॉल्व्ह करायचं. त्यानंतर E4 डू ॲज डिरेक्टेड. ओके. याच्यामध्ये बघा व्हॉट अ वंडरफुल इन्व्हेन्शन ई बुक इज. हे एक्सप्लेमेंटरी सेंटेन्स दिलेलं आहे. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द ई बुक इज. सिम्पल सेंटेन्स करायचं त्याचं. द ई बुक इज त्याच्याबद्दल लिहायचं आहे. ओके. ॲसरेटिव्ह सेंटेन्स लिहायचं. कन्वर्ट करायचं त्याच्यात. A5 डू यू लाईक टू रीड अ प्रिंटेड बुक्स ऑर ई बुक्स? व्हाय? तुम्हाला प्रिंटेड बुक जास्त आवडतात ते ई बुक? तर त्याचं रिझन पण तुम्ही द्यायचं आहे. व्हाय? ओके. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ओके. तर इथे पण एक पोएमच्या काही लाईन्स आहेत. ओके. तर त्या रीड करायच्या पोएमच्या लाईन्स आणि त्याच्यावर आधारित जे क्वेश्चन आहेत ते सगळे पुढचे सॉल्व्ह करायचे. इथून स्टार्ट होतं. ही पोएम रीड करा पहिल्यांदा इथून इथपर्यंत. ओके. ते रीड केल्यानंतर पहिला आहे मॅच द फॉलोइंग वर्ड्स. ए आणि बी मॅच द वर्ड्स. करेक्ट पेअर कुठले आहेत ते लिहायचे तिथे. ओके. ना सेकंड त्याच्यातलं E2 त्या पोएमवरच आहे. ती पोएम ही सगळी रीड करून मग पहिला सोडवला त्यानंतर हा दुसरा. फाइंड अँड राईट द लाईन्स दॅट रेफर टू अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंगसाठी कुठली लाईन आहे याच्यामध्ये पोएममध्ये ती लिहायची. लिस्ट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. ओके. रायमिंग वर्ड्स कुठले आहेत ते तिथे लिहायचे. नाव क्वेश्चन नंबर 5 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल. हे करायचं. तुम्हाला एक पॅसेज दिलाय. पॅसेज अबाउट हॉस्पिटल. ओके. हॉस्पिटल आणि मग त्याच्यावरून तुम्हाला पहिल्यांदा टायटल द्यायचं इथे. पीपल इन हॉस्पिटल. तर 4 टाईपचे पीपल हॉस्पिटलमध्ये असं दिलेलं आहे. कुठल्या प्रकारची लोक येतात. ओके. पीपल इन हॉस्पिटल त्याच्यानंतर त्याच्या पुढे वॉर्ड्स त्याचे टाईप्स असं. तर हा टेबल तुम्हाला काय करायचा आहे टी डायग्राम काय करायचं कम्प्लीट करायचे. ओके. तर हे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन 6 आहे ट्रान्सलेशन. ओके. 2 मार्क्ससाठी. फर्स्ट आहे ट्रान्सलेट द गिवन वर्ड्स इन टू युअर मदर टंग. एनी 2 कुठलेही 2 सॉल्व्ह करायचे. तर याचा मराठी मिनिंग तुम्ही काय करायचा त्याचा लिहायचा आहे. ओके. नाव सेकंड ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. तर हे सेंटेन्सेस ट्रूथ इज ऑलवेज बेटर. ओके. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. ओके. तर ह्याचे मिनिंग तुम्ही काय करायचे मराठीमध्ये लिहायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जो क्वेश्चन आहे ट्रान्सलेशनचा तो होतो आणि टोटल मग तुमचा 20 मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे तो इथे कम्प्लीट होतो इंग्लिशचा. बाकी सब्जेक्टचा सुद्धा आपण क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत 9चे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सुद्धा व्हिडिओ सगळे बघू शकता. ओके. थँक्यू.